नमस्कार. जगभरातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्रांनो, कारण की जगभरातून एवढे फोन येत आहेत आणि सगळे जुने मित्र भेटत आहेत. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला मला आधी थँक्यू म्हणायला पाहिजे. कोणीतरी वेड्यांनी चोरून चोरून काढलेले व्हिडिओ व्हायरल करून पाठवतात. मी आज तुमच्याशी ओपन बोलतोय. मी काय चोरून बोलत नाही की दुसऱ्या कोणाला व्हिडिओ काढायला सांगत नाही. अतिशय खोटा प्रचार होत आहे. खरं तर तुम्ही जर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये केअरफुली पाहिलं तर मी काय म्हणतोय की अरे, तुम्ही जर एखाद्या माझ्या ग्राहकाला ग्राहक द्यावे चेक देणार असाल तर बँकेत आधी बॅलन्स ठेवा आणि मग चेक द्या. बॅलन्स असेल तर चेक द्या, अदरवाईज ते चेक परत येतात. त्या गरीबाला रिटर्नचे चार्जेस पण पडतात. अशा प्रकारे मी शिस्तीगत धडपडतोय. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणतोय पैसे बुडवायचे, मी बुडालोय, माझं संपलंय, असं काही नाही म्हणत आहे. ऑन द कॉन्ट्री म्हणतोय अरे लोकांना चेक द्या, बॅलन्स असेल तर द्या, बॅलन्स नसेल तर तुम्ही चेक देऊ नका त्यांना. आपण त्यांना समजावून सांगू. इतकं सिंपल असताना त्याचा बापरे कुठे बबरा केला. मी टोयोटा विकलं, मी ड्रीम सिटी विकली, नशीब मी अंगावरचे कपडे विकले असं नाही त्यांनी सांगितलं. आज माझ्याकडे 5,000 लोक माझे सहकारी आहेत माझ्या ग्रुपमध्ये आणि पुढे इनडायरेक्ट 25,000 लोक आहेत. या सगळ्या कुटुंबाचा मी करताय. मला असं खातून जाणार नाही चालणार, माझे खांदे मोडून नाही चालणार. आज काही झालं तरी आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहेत. असं कुठलंही भीतीचं कारण नाहीये. मागच्या वर्षी जानेवारीला मंदीची लाट सुरू झाली. एप्रिलला ठाण्याच्या एका बिल्डरने आत्महत्या केल्यानंतर इन्व्हेस्टर मार्केट गडबडलं, अजून मंदी वाढली आणि सगळ्यात भयानक 25 मेला माझा जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर लोकांना वाटलं आता डीएसके संपले, गेले की काय देवा घरी, म्हणून मग लोक विड्रॉल करायला सुरुवात झाली. आज कोणीही साधारणतः 4 किंवा 5 पार्टनर घेऊन काम करतो. माझी ती सवय नाहीये. गेले 35 वर्ष मी हजारो लोकांना फिक्स डिपॉझिटच्या रूपाने, त्यांच्याकडे घेतलेल्या पैशाच्या रूपाने पार्टनर करवलं. प्रॉफिट 4 पार्टनरमध्ये सहज वाटू शकलो असतो. मला आठवतंय 80 साली कित्येक कोणी जर ऐकत असेल तुम्हाला पुरावे देतो. अरे 18-20% व्याज दिलं. कशाकरता व्याज दिलं? प्रॉफिट वाटलं. मध्यमवर्गीयांना कोण पण धंद्यात घेणार? जे बिचारे सरळ साधे चालणारे त्यांच्याकरता केलं. 35 वर्ष इमाने बारे व्याज दिलंय, मुद्दल परत केलंय कधी नाही. संपूर्ण वर्षभरामध्ये हा कॅश क्रंच आला आणि आज त्या कॅश क्रंचमुळे जरा कुठे पुढे मागे होत आहे आणि त्याच्या ते पुढे मागे झालेलं मला चालत नाहीये म्हणून मी माझ्या स्टाफला ओरडतोय. ते किती विचित्र अर्थ काढणारा व्हिडिओ केला. याला काही अर्थ नाही. अरे दुधात साखर टाकल्यानंतर विरघळायला वेळ लागतो गोडवा यायला, पण मिठाचा खडा टाकला की पटकन विरघळतं आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. अर्थात माझं एवढं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ते उद्ध्वस्त झालंच नाही. आज मला हजारो फोन येत आहेत, अगदी मीडियामधनं, वर्तमानपत्रातनं, टीव्हीतनं, मित्रांचे. अरे काही अननोन लोक आहेत की अरे सर तुम्ही आम्हाला वाढवलंय, आम्ही तुमच्या जीवावर बिझनेस केलेला आहे, हे घ्या 5 कोटी, हे घ्या 10 कोटी. मी कोणाचे पैसे घेत नाही आणि माझ्यावर तशी वेळ आलेली नाहीये. माझं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. नुसती ड्रीम सिटी 300 एकराची ती मी एक्झिक्यूट करतोय. त्याला 35,000 कोटीचा टर्नओव्हर आहे, रेव्हेन्यू आहे. आज 46 लाख फुटाचं काम चाललंय. अवघा 0 फ्लॅट शिल्लक लॉक अँड कीचे. मंदी म्हणता माझ्याकडे रेडी पोझिशनचा एकही फ्लॅट नाही. आज माझ्या अमेरिकेमध्ये घरं आहेत. आमची कोहिंतरची स्कीम सुरू करायची आहे. आम्ही पंतप्रधान आवास योजनाखाली 4,800 फ्लॅटची स्कीम आणतोय 2 महिन्यामध्ये. अरे पुढचं प्लॅनिंग चाललंय हजारो फ्लॅटचं. मुंबईला 1,800 फ्लॅट आणतोय. पुण्याला 11 आणि 12 लाखात 1 बेडरूम, मुंबईला 13 आणि 15 लाखात 1 बेडरूम. असं जोरदार सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे. आज ग्रुपमध्ये टोयोटा वी आर नंबर 1 एवढ्या डीलरशिप आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, मिरज, रत्नागिरी, कणकवली, पुणे, सोलापूर, अहमदनगर. बेनेलीची फॅक्टरी आहे आमची. आज 23 एकराची सुंदर फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट होतं. एक हेळसंग होतं कोरियन प्रॉडक्ट आणि दुसरं बेनेली होती. बेनेली मोटरसायकलने हर्ले डेव्हिडसन या अमेरिकनच्या प्रॉडक्टला भारतामध्ये हरवलं. वी आर नंबर 1 नाव. सगळ्यात जास्त सेल आम्ही करतो. 65 डीलर आहेत, मी नेमलेट डीलर. आमचं कॉलेज आहे त्याचं आज 1,000 कोटीचं आहे. कॅश क्रंच येतो एव्हरीडे नॉट संडे. याचा अर्थ असा नाही की मी कोलमोडलेला आहे. मित्रांनो, माझ्या प्रेम करणाऱ्या मित्रांनो, ही जी अफवा आहे ना, कारण नसताना फ्लॅट होल्डर घाबरतील, हे घाबरतील. हे कोणीतरी ज्याला कोणाला बघत नाही डीएसके एवढ्या वेगाने वर गेला, त्याच्या पोटातला पोटशूळ उठलेला आहे, त्याला परमेश्वरा तू माफ कर, माझं काही म्हणणं नाहीये. पण वी आर स्ट्रॉंग. आम्ही बदलतोय. अरे पुढच्या महिन्यात दिसाल तुम्ही. माझी इच्छा आहे लवकरात लवकर या जूनमध्ये वाढदिवसाला मोठा समारंभ करतो आणि तुम्हाला सगळ्यांना तोंडघेची पडून दाखवतो. हे ज्यांना जे काही बोलतायत ते सगळं त्यांचे दात त्यांच्या घशात जातील. या डीएसकेने आयुष्यात नावा पैसा कोणाचा बुडवला नाही, याच्या पुढेही बुडणार नाही. आणि सांगतो की कधी असं आयुष्यात आमच्या घरात कोणाच्या फॅमिलीच्या मनात पण येत नाही की कोणाचे तरी पैसे बुडवावे. अरे प्रत्येकाचे हार्ड अर्न मनी, कष्टाचे मनी आहे आणि मी कष्टातनं उभं केलेला हा व्यवसाय. त्यामुळे कष्टाच्या पैशाची मला जाणीव आहे की त्याला किती मोल असतं ते. मित्रांनो, घाबरू नका. हा डीएसके तुमचा लेचा प्याचा मोडलेला नाहीये. ताट मानेचा, ताट कण्याचा आहे आणि कुठल्या कुठे अजून हा ग्रुप मी घेऊन जाणार. धन्यवाद. थँक्यू.